आज आपण साध्या चिकनला देणार आहोत एक रॉयल टच. इतका मखमली आणि दाटसर व्हाईट चिकन कोरमा की खाणारा प्रत्येक जण विचारेल कोणत्या हॉटेलमधून मागवलाय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात पहिले ग्रेव्हीसाठी एक वाटण बनवतोय. यासाठी एका पॅन मध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल घालायचे आणि उभे पातळ चिरून घेतलेले कांदे हलके रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. कांदा लाल होऊ देऊ नका, अन्यथा कोरम्याचा रंग बदलेल. त्यामध्येच 7 ते 8 काजू घालून चांगले हलके रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचेत आणि थंड होण्यासाठी एका वाटीमध्ये काढून घ्या. आता पॅन मधील एक्स्ट्राचं तेल काढून आवश्यक तेवढं तेल ठेवायचे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची, आल्याचे तुकडे, काही खडे मसाले घेतोय, मोठी विलायची, लहान विलायची, दालचिनी, लवंग आणि लसूण पाकळ्या घालून हे संपूर्ण मिश्रण चांगलं तळून घ्यायचे. लसणाला आणि मिरच्यांना पांढरे डाग येईपर्यंत तळून घ्यायचे. त्या शेवटी गॅस बंद करून तेलामध्ये खरबुजाच्या बिया आणि खसखस घालून चांगले परतून घ्यायचे आहेत. कच्चेपणा घालवायचे आणि त्याच डिशमध्ये काढून घ्या. वाटणाचं संपूर्ण साहित्य थंड करून एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि थोडं पाणी घालून याची बारीक अशी वाटून पेस्ट बनवून घ्या. वाटण जेवढं बारीक वाटाल ग्रेव्ही तितकीच दाटसर होणार आणि भाजी चवीला तेवढीच अप्रतिम लागेल. फोडणीसाठी कुकरमध्ये थोडं तेल किंवा तूप घालायचं. यामध्ये तेजपत्ता घालून चांगला परतल्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण हलकं रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. जर तुम्ही वाटणात खडे मसाले घातले नसतील तर तेलामध्ये परतून घेऊ शकता. पावडर मसाल्यांमध्ये धनेपूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचंय. यात लाल तिखट किंवा हळद वापरली जात नाही, त्यामुळे याला छान पांढरा शुभ्र रंग येतो आणि मलाईदार पोत असते. आता यात स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते निसरून यामध्ये घाला, जेणेकरून ग्रेव्ही जळणार नाही. यामध्ये पांढरी मिरी पूड, चवीनुसार मीठ, 2 चमचे तूप आणि गरम मसाला घालून मिक्स करून घ्या. जर तुम्हाला कोरमा अगदी हॉटेलसारखा पांढरा हवा असेल तर शक्यतो पांढरी मिरी पूड वापरा. 2 मिनिटांसाठी कुकरचं झाकण अद्दर असं ठेवायचंय, जेणेकरून मसाला चांगला तळला जातो. पाहू शकता किती छान प्रकारे तेल सुटलंय ते. यानंतर यात जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार गरम पाणी घाला आणि मिक्स करून थोडी कोथिंबीर घालून झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्या. जर तुम्ही व्हाईट चिकन कोरमा कढईत बनवणार असाल तर सगळं वाटण रेडी करून घ्यायचं आणि चिकन मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. चला तर मग कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात. कुकर काढून घेऊयात. पाहू शकता किती अप्रतिम अशी चिकन कोरमा रेसिपी तयार झालेली आहे. यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम किंवा घरातील मलाई आणि हातावर चोळून कसुरी मेथी घालून एकजीव मिक्स करून घ्या आणि एक वाफ काढली तरीही चालेल. इथे आपण फ्रेश क्रीम किंवा कसुरी मेथी वापरलेली नाही, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलीये. हा शाही पांढरा कोरमा रुमाली रोटी, बटर नान किंवा जीरा राईस यांसोबत अप्रतिम लागतो. रेसिपी नक्की ट्राय करा.